फक्त डिलिव्हरी चलावर माल पाठवू शकतो, असं एक प्रोव्हिजन आहे. त्याच्यानंतर किलोमीटरच्या तिसऱ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की महाराष्ट्रामध्ये इंट्रास्टेटसाठी 15/E/2018 हे जे नोटिफिकेशन आहे त्यानुसार टेक्सटाईलच्या जॉबवर साठी जर माल चाललेला असेल, म्हणजे हँक यान वगैरे आपण जे बघितलं फॅब्रिक हे प्रोसेसिंगसाठी किंवा जॉबवरसाठी चाललेले असेल इंट्रास्टेटमध्ये मुवमेंट आणि विदिन 50 किलोमीटर जर असेल अंतर, तर त्या केसमध्ये ई-बिल जनरेट करण्याची गरज नाही. अशा 3 ठिकाणी आपल्याला किलोमीटरचे उल्लेख बघायला मिळतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्याच्यानंतर ई-बिल जनरेट करण्यापासून काही एक्झम्पशन सुद्धा दिलेले आहेत की कुठल्या कुठल्या केसमध्ये ई-बिल जनरेट करण्याची गरज नाही. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की ई-बिलच्या प्रोव्हिजन ह्या जीएसटीच्या प्रोव्हिजन्स आहेत. तर ज्या गोष्टींच्यावर जीएसटी लागतो त्याच गोष्टींना ई-बिलच्या प्रोव्हिजन्स ह्या लागू होतात. जर टॅक्सेबल अंडर जीएसटी जे गुड्स आहेत त्याच गुड्सना ई-बिलच्या प्रोव्हिजन्स लागू होतात. काही गोष्टी ह्या बाय नोटिफिकेशन एक्झाम केलेल्या आहेत. नोटिफिकेशन 2/2017 जे आहे त्याच्यामध्ये काही गोष्टींच्यावर जीएसटी लागू होत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींना जीएसटी मधून एक्झाम केलेलं आहे. अशा 6 प्रकारच्या गोष्टी आहेत. पेट्रोल, एव्हिएशन पेट्रोल, क्रूड ऑइल, अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन वगैरे अशा 6 गोष्टी आहेत की ज्याच्यावर आजही जीएसटी लागू होत नाही. त्या जीएसटीच्या पर्वीच्या बाहेर आहेत, त्याच्यावर व्हॅट लागतं. तर अशा 6 गोष्टींना सुद्धा ई-बिल त्या प्रोव्हिजन्स लागू होत नाही. त्याचबरोबर रूल 138 मध्ये एक ॲनेक्शर दिलेलं आहे. त्या ॲनेक्शरमध्ये काही गोष्टी दिल्या जसं की एम्प्टी कार्गो कंटेनर, यूज पर्सनल हाऊसहोल्ड इफेक्ट्स. यूज पर्सनल हाऊसहोल्ड इफेक्ट्स म्हणजे या घरगुती वापराच्या जुन्या वस्तू. समजा एखादा गव्हर्नमेंटमध्ये असणारा ऑफिसर किंवा स्टाफ यांची ट्रान्सफर झाली आणि तो स्वतःच्या मालाची वाहतूक करतो आणि त्या मालाची किंमत समजा 1 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्या केसमध्ये ओल्ड यूज पर्सनल हाऊसहोल्ड इफेक्ट्स ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी ई-बिल लागू होणार नाही. चॅप्टर 71 मध्ये ज्वेलरीचे जे काही आयटम्स आहेत, HSN कोड 71, ज्वेलरी आणि गोल्डस्मिथ आर्टिकल्स आहेत त्या केसमध्ये सुद्धा ई-बिल हे लागू होत म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर करन्सीच्या मुवमेंटमध्ये सुद्धा ई-बिल हे मॅन्डेटरी नाही आहे. फक्त एकच जो डी ऑइल केकची एंट्री आहे 2/2017 मध्ये त्याला ई-बिल हे लागू होतं. बाकी सगळ्यांना ई-बिल लागू होत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 15/E/2018 आपण वारंवार ते हे करतोय की या नोटिफिकेशन नुसार टेक्सटाईल गुड्स जॉबवरसाठी जर चाललेले असतील तर 50 किलोमीटरच्या आतमध्ये त्याला ई-बिल लागू होत म्हणजे ई-बिल जनरेट करणे हे मॅन्डेटरी नाही आहे. आता ई-बिल कधी जनरेट करायचं असतं? वेन टू जनरेट द ई-बिल. जसं आपण बघितलं की जर मालाची मुवमेंट इन रिलेशन टू सप्लाय होत असेल किंवा फॉर रिझन्स अदर दॅन सप्लाय होत असेल तरी सुद्धा ई-बिल हे जनरेट करावं लागतं. किंवा तिसरी कंडिशन आहे की इनवर्ड सप्लाय फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सन काय करतो? अनरजिस्टर्ड पर्सन कडून परचेस करतो. तर बऱ्याचदा तुम्ही जेव्हा इंटरसेप्शनला जाल त्यावेळी तुम्हाला असा मुद्दा येऊ शकतो का बरेच लोक आपल्याबरोबर म्हणू शकतात की हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सप्लाय नाही आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन नाही आहे किंवा मी टॅक्स इनवॉइस इश्यूज केले नाही किंवा मी काही सेल केलेलंच नाही तरी सुद्धा ई-बिल त्याच्यामध्ये कसं लागू? तर 138(2) मध्ये 138(1) चा 2 जो सबसेक्शन आहे त्याच्यामध्ये फॉर सप्लाय आणि फॉर रिझन अदर दॅन सप्लाय सुद्धा ई-बिल हे लागू होतं. आता कुठल्या प्रकारचे सप्लाय अदर दॅन सप्लाय असू शकतात त्याचे आपण काही उदाहरण बघूया. समजा मी एक टॅक्स पेयर आहे आणि मी माझ्या कन्झम्पशनसाठी माझं एक गोडाऊन आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल मी ट्रान्सफर करतो किंवा गुड्स जो आहे तो ट्रान्सफर करतो. समजा एखादा बिल्डर आहे किंवा एखादा वर्क्स कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्यांचे गोडाऊन जे आहे ते एखाद्या ठिकाणी असू शकतात आणि त्यांची साईट तिसऱ्या ठिकाणी चालू असते. तर तो काय करेल स्वतःच्या वापरासाठी काही गुड्स जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करतो. तर तो फॉर ओन यूज असू शकतो म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की फॉर ओन यूज. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सप्लाय नाही आहे किंवा त्यानं कुठल्याही प्रकारचा टॅक्स इनवॉइस इश्यू केलेलं नाही. परंतु मुवमेंट ऑफ गुड्स आहे का? आहे. तो रजिस्टर्ड पर्सन आहे का? तर आहे. आणि व्हॅल्यू जी काही थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे 50,000 किंवा 1 लाखापेक्षा जास्त आहे का? तर आहे. हे तिन्हीची त्या तिन्ही प्रश्नांची उत्तर जर येस आली तर फॉर ओन यूज साठी सुद्धा ई-बिल हे मॅन्डेटरी होतं. इंट्रास्टेट म्हणजे एका स्टेटच्या आतमध्ये काही प्राइस ट्रान्सफर होत असेल
समजा एखादी कंपनी आहे, त्यांचे 2 ब्रांचेस आहेत, एक नागपूरला आहे, एक मुंबईला आहे. तर ते ब्रांचमध्ये समजा काही मालाची इकडची तिकडे गरज लागली आणि हे विदिन स्टेट ब्रांच ट्रान्सफर करतायत. तर त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा सप्लाय होत नाही. इट इज अदर दॅन सप्लाय. तरी सुद्धा त्याच्यामध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे का? आहे. कन्साइनमेंट व्हॅल्यू थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे का? आहे. आणि मुवमेंट ऑफ गुड्स आहे का? आहे. या तिन्ही प्रश्नाचे उत्तर येस आहे. त्यामुळे इंटरेस्टेड ब्रांच ट्रान्सफरला सुद्धा अदर दॅन सप्लाय असून सुद्धा ईओबिल हे मॅन्डेटरी आहे. नंतर तिसरं आपण जसं बघितलं की फॉर कन्झम्पशनसाठी मी जर काही गुड्स वापरत असेल, बऱ्याचदा असं होतं की गोडाऊन जे आहे ते सिटीच्या बाहेर असतात आणि शोरूम जे आहे ते सिटीमध्ये असतात. तर अशा काही गोष्टीसाठी मालाची मुवमेंट करावी लागते किंवा काही ठिकाणी फेअर्स आणि एक्झिबिशन्स आहेत, तर त्या एक्झिबिशनसाठी मला मालाची वाहतूक करायला लागते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे असू शकतं, कॉन्टिन्युअस असू शकतं की ज्याच्यामध्ये सप्लाय ऍक्च्युअली झालेला नाहीये, तरी सुद्धा मालाची मुवमेंट ही होते. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की फॉर सप्लाय अँड फॉर अदर दॅन सप्लाय सुद्धा ईओबिल हे मॅन्डेटरी आहे. आता हू कॅन जनरेट द ईओबिल? टेक्निकली जर विचार केला तर आपली जी काही पोर्टल आहे त्या पोर्टलला रजिस्टर्ड टॅक्स पेअर, ट्रान्सपोर्टर्स आणि सिटीजन्स हे तिघे सुद्धा ईओबिल जनरेट करू शकतात. पण प्रोव्हिजन जर बघितल्या तर हू शुड जनरेट द ईओबिल? कुणी बनवलं पाहिजे? तर हू कॉजेस द मुवमेंट? जो कोणी ईओबिलची सॉरी गुड्सची मुवमेंट ज्याच्या ऑर्डरनं होते किंवा हू कॉजेस द मुवमेंट आहे, तर त्यानं ते ईओबिल जनरेट केलं पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं की ते सप्लायरनं बनवलं पाहिजे की बाहेरनं बनवलं पाहिजे, असा ज्या ठिकाणी वाद होतो. तर त्या ठिकाणी रूल्समध्ये कुठलीही एक्झॅक्ट प्रोव्हिजन नाही की कुणी बनवलं पाहिजे. परंतु ज्याच्यामुळे हू कॉजेस द मुवमेंट, तर त्यानं ते ईओबिल जनरेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर हू कॅन अपडेट द पार्ट बी ऑफ द ईओबिल? आपण जसं बघितलं की पार्ट ए जो आहे, तो जो कोणी माल पाठवणार आहे, तो हू कॉजेस द मुवमेंट आहे, तर तो पहिल्यांदा जो टॅक्स पेअर आहे, तर तो टॅक्स पेअर पार्ट ए बनवून देईल. तर पार्ट बी अपडेट करण्याची जी सोय आहे ती ट्रान्सपोर्टरला दिलेली आहे. आपण जसं म्हटलं की रजिस्ट्रेशन घेऊन ट्रान्सपोर्टर आयडी घेतो आणि त्या ट्रान्सपोर्टर आयडीचा जर तो आयडी जर त्या ट्रान्सपोर्टर आयडी मध्ये टाकला, तर त्याच्या लॉगिन मध्ये ऑटोमॅटिकली ते ईओबिल त्यांना अवेलेबल होतं पार्ट बी अपडेट करण्यासाठी. तर ट्रान्सपोर्टरचा जर तो ट्रान्सपोर्टर आयडी टाकला तरच त्याला ते अवेलेबल होणार आहे. म्हणून असाइन ट्रान्सपोर्टर जर असेल, पार्ट बी मध्ये जर त्याचा नंबर टाकलेला असेल, तर त्याला पार्ट बी अपडेट करण्यासाठी ईओबिल पोर्टलवर अवेलेबल होतील. असं एखादी कॉन्टिन्युअन्सी होऊ शकते की रजिस्टर्ड टॅक्स पेअरला स्वतःच पार्ट बी अपडेट करायचंय किंवा त्यानं कुठल्याही प्रकारचा ट्रान्सपोर्टर हा हायर केलेला नाहीये, तो स्वतःच त्या मालाची मुवमेंट करणार आहे. तर त्या केसमध्ये ट्रान्सपोर्टर आयडीच्या ठिकाणी तो स्वतःचा जीएसटीएन नंबर टाकू शकतो आणि पार्ट बी त्या कंडिशनमध्ये रजिस्टर्ड टॅक्स पेअर सुद्धा अपडेट करू शकतो. आता समजा असं झालं की टॅक्स पेअरनं एक ट्रान्सपोर्टर आयडेंटिफाय केला XYZ आणि पुढे जाऊन असं झालं की जी काही मुवमेंट आहे त्या मुवमेंटमध्ये दुसऱ्या अजून एका ट्रान्सपोर्टरची मदत घेण्याची गरज आली. नॉर्मल कोर्समध्ये पण असं होतं की मुवमेंटमध्ये 2 ते 3 वेळा तो ट्रक बदलू शकतो किंवा काही कॉन्टिन्जन्सी आली, ब्रेकडाऊन वगैरे झाला, तर त्या केसमध्ये दुसरा ट्रान्सपोर्टर असाइन करावा लागला. तर एक ट्रान्सपोर्टर ते ईओबिल दुसऱ्या ट्रान्सपोर्टरला असाइन करू शकतो. त्या दुसऱ्या ट्रान्सपोर्टरचा जीएसटी त्याचा जो काही ट्रान्सपोर्टर आयडी असेल तो त्या ठिकाणी टाकला, तर दुसऱ्या ट्रान्सपोर्टरला तो पार्ट बी अपडेट करण्यासाठी अवेलेबल होईल. तर प्रायमरीली पार्ट बी जो अपडेट करण्याची जी काही प्रोव्हिजन आहे ती ट्रान्सपोर्टरला अवेलेबल आहे आणि तो ती दुसऱ्या एखाद्या ट्रान्सपोर्टरला सुद्धा असाइन करू शकतो. आता पार्ट बी किंवा ईओबिल जनरेट करण्यामध्ये जी काही प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजर कशी आहे की पहिल्यांदा टॅक्स पेअर इनव्हॉइसचे सगळे डिटेल्स पार्ट एचे भरेल. पार्ट एचे डिटेल्स भरल्यानंतर एक युनिक नंबर ईओबिलचा जनरेट होतो. पण बऱ्याचदा असं होतं की ट्रान्सपोर्टरची गाडी कधी निघणार आहे हे त्याला सांगता येत नाही किंवा एक्झॅक्टली कुठली गाडी येणार आहे ही त्याला माहित नसतं. त्या केसमध्ये पार्ट ए जनरेट करून किंवा पार्ट ए नुसार ईओबिल नंबर जनरेट करून ठेवला जातो आणि हा जो ईओबिलचा नंबर आहे, युनिक नंबर जो आहे, तो 15 दिवसापर्यंत व्हॅलिड असतो. तर पार्ट बी भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत आहे. पार्ट बी म्हणजे व्हेकलचे डिटेल्स त्यांनी भरले की 15 दिवसाच्या आतमध्ये त्याला हे भरावे लागतात.
तर पार्ट बी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड सुद्धा सिलेक्ट करायची सोय आहे. ते रोड असेल, रेल असेल, एअर असेल, शिप असेल, हे आपण मगाशी बघितलंच. तर जोपर्यंत पार्ट बी अपडेट करणार नाही किंवा व्हेकल डिटेल्स त्याच्यामध्ये टाकले जाणार नाही किंवा कन्व्हेन्सी डिटेल्स टाकले जाणार नाही, तोपर्यंत ते ईओबिल मुवमेंटसाठी व्हॅलिड ईओबिल समजलं जात नाही. म्हणजे त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती पार्ट बी अपडेट केल्यानंतरच चालू होते. आणि पार्ट बी अपडेट केलेलं जे काही ईओबिल असेल तेच व्हॅलिड ईओबिल असं समजलं जातं. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा. आणि पार्ट ए जनरेट केल्यानंतर पार्ट बी भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत ही त्या ट्रान्सपोर्टरला किंवा त्या टॅक्स पेअरला मिळते. आता मगाशी आपण पाहिली की पहिल्यांदा पार्ट बी किती दिवसामध्ये भरू शकतो. आता मगाशी जसं आपण म्हटलं की बऱ्याचदा असं होऊ शकतं की एखादं व्हेकल ब्रेकडाऊन झालं किंवा काही नॅचरल कॅलॅमिटी आली किंवा त्या व्हेकलला मोमेंटच अशी आहे की ती ॲट अ टाइम समजा काश्मीरपासून आसामपर्यंत माल घेऊन जायचा, तर असं असू शकतं की ते व्हेकल 2 ते 3 वेळा चेंज करायला लागू शकतं. म्हणजे तो त्याचं नेचर असं, ते जे काही मुवमेंट आहे त्या मुवमेंटचं नेचरच असू शकतं की त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स वापरायला लागतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल्स वापरायला लागतात. तर अशा ठिकाणी ते जो पार्ट बी जो आहे तो अपडेट करणं अपेक्षित आहे. म्हणून परत एकदा आपण स्लाइडमध्ये हे प्रोव्हिजन घेतलेलं आहे की जोपर्यंत पार्ट बी अपडेट केलेला नाहीये तोपर्यंत ते व्हॅलिड ईओबिल होत नाही. आणि जेव्हा कधी इंटरसेप्शन एखाद्या व्हेकलचं केलं जाईल, त्यावेळी ईओबिल व्हेरिफिकेशन केलं जाईल, त्यावेळी लेटेस्ट जे काही डिटेल्स असतील ते पार्ट बीचे तिथं भरलेले असायला पाहिजे. म्हणजे जे व्हेकल ईओबिल मध्ये एंटर केलेले आहेत त्याच व्हेकलमध्ये ते गुड्स असले पाहिजे. ठीक आहे. आणि रोड बाय रोड जर समजा मुवमेंट होत असेल तर व्हेकल नंबर जेव्हा जेव्हा ते व्हेकल चेंज केलं जाईल तेव्हा तेव्हा तो व्हेकल नंबर चेंज केला पाहिजे. जर मोड चेंज झाला म्हणजे समजा वॉटरवेच्या ऐवजी एअर म्हणजे बाय प्लेन गुड्स गेले किंवा बाय रोड गेले किंवा बाय ट्रेन गेले, तर जेव्हा जेव्हा मोड सुद्धा चेंज होईल त्यावेळी तो मोड सुद्धा अपडेट केला पाहिजे. म्हणजे एकदम शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर पार्ट बी चे डिटेल्स जे आहेत ते अपडेटेड, लेटेस्ट अपडेटेड असे असायला पाहिजे. जर ते नसतील तर त्याला पिनल प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण पुढे बघणारच आहोत. आता अजून एक कन्सेप्ट आहे कन्सॉलिडेटेड ईओबिल. बऱ्याचदा असं असतं की पार्सल सिस्टम मध्ये जे काम करणारे ट्रान्सपोर्टर्स आहेत त्यांना वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे ईओबिल ते घेऊन जातात. म्हणजे ऍट अ टाइम त्यांच्याकडे 100, 200, 150, 500 वगैरे ईओबिलचे नंबर असू शकतात. आपण असं म्हणतो की प्रत्येकाचं जे काही डॉक्युमेंट्स असतील आणि ईओबिल नंबर असेल ते त्या ड्रायव्हरकडे असायला पाहिजे. तर हे मॅनेज करणं जे आहे ते बऱ्याचदा शक्य होत नाही. म्हणून कन्सॉलिडेटेड ईओबिलची प्रोव्हिजन दिलेली आहे की मल्टिपल ईओबिल जे आहे ते एकाच ठिकाणी बंडल करून त्याचा एकच नंबर जनरेट केला जातो. जेणेकरून तो एकच नंबर जर त्या ट्रान्सपोर्टरकडे किंवा तो जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरकडे दिला तर ऑफिसर ज्यावेळी कन्सॉलिडेटेड ईओबिल एंटर करेल तर त्याच्या आतमध्ये बंडल केलेले सगळे ईओबिल जे आहेत ते त्याला बघायला किंवा व्हेरिफिकेशनला अवेलेबल होते. म्हणजे समजा की एक 50-100 कागद आहे, त्या कागदला बाइंडिंग करण्यासाठी आपण एखादा रबर बँड जसा वापरतो तसं हे कन्सॉलिडेटेड ईओबिलचं काम आहे की हे सगळे जे काही मल्टिपल ईओबिल नंबर्स असतील ते कन्सॉलिडेटेड ईओबिल म्हणून एकच नंबर जनरेट केला जातो जो त्या ड्रायव्हरकडे दिला जातो, जेणेकरून त्याला तो हँडल करणं किंवा त्याला वापरणं शक्य होतं. परंतु व्हॅलिडिटी वगैरे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्या कन्सॉलिडेटेड ईओबिलच्या आतमध्ये असणाऱ्या इंडिव्हिज्युअल ईओबिलच्या या कन्सिडर केलेल्या असतात. म्हणजे त्या त्या ईओबिलचं स्वतःचं असं अस्तित्व असतंच. फक्त ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी किंवा इझीनेस असावं त्याच्यासाठी कन्सॉलिडेटेड ईओबिलची प्रोव्हिजन ही दिलेली आहे. नाहीतर काय झालं असतं की प्रत्येक वेळी त्या जो कोणी ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरकडे जेवढे काही ईओबिल्स असतील ते सगळे ईओबिल द्यावे लागले असते. त्यानंतर रूल 138.7 जो आहे तर त्या रूल 138.7 हा सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की हा आता ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजे त्याला इफेक्ट दिलेला नाहीये, तो पोस्टपोन केलेला आहे. त्यामुळे फक्त माहितीसाठी म्हणून हा आपण रूल इथे चर्चेला घेतलेला आहे
की 138(7) मध्ये असं म्हटलेलं आहे की इंटरस्टेट मुवमेंट ऑफ गुड्सच्या संदर्भात कन्साइनमेंट व्हॅल्यू म्हणजे एखाद्या व्हेकलच्या आतमध्ये असणाऱ्या सगळ्या टोटल ॲग्रिगेट कन्साइनमेंट व्हॅल्यू जर 50,000 जास्त असतील, म्हणजे एखाद्या व्हेकलमध्ये समजा 50 पेक्षा 10, 20, 30, 50 असे काही मल्टिपल कन्साइनमेंट्स असतील किंवा पार्सल्स असतील, त्या सगळ्याची टोटल व्हॅल्यू मिळून 50,000 पेक्षा जास्त अमाऊंट असेल आणि त्याचा जर ई-बिल नसेल, तर त्यामध्ये जो कोणी ट्रान्सपोर्टर असेल, तर त्या ट्रान्सपोर्टरवर हे मॅन्डेटरी आहे की त्यानं प्रत्येक कन्साइनमेंटसाठी ई-बिल जनरेट करायचं. अशा प्रकारची ही प्रोव्हिजन 138(7) मध्ये आहे, परंतु ती आता इफेक्टिव्ह नाहीये. ती डिफर केलेली आहे किंवा पोस्टपोन केलेली आहे. जसे की आपल्याला माहिती आहे की टॅक्स इनव्हॉइसचे जे डिटेल्स आहेत ते ई-बिल मध्ये भरले जातात. त्याचप्रमाणे ते GSTR-1 मध्ये पण भरले जातात. हा जो डुप्लिकेशन आहे, हा डुप्लिकेशन होऊ नये म्हणून या दोन्हीचं इंटिग्रेशन केलेलं आहे. ई-बिल मध्ये जो काही डाटा भरलेला असेल इनव्हॉइसचा, तो ऑटोमॅटिकली GSTR-1 मध्ये ऑटो पॉप्युलेट होतो आणि तो याच्यातून काय होतं की डुप्लिकेशन ऑफ डाटा एंट्री ही टाळली जाते. कॅन्सलेशन ऑफ ई-बिल. बऱ्याचदा असं होतं की ऑर्डर कॅन्सल झाली किंवा जे काही गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे होते ते ट्रान्सपोर्ट केलेच नाहीत, करायची राहून गेले किंवा कुठल्याही कारणासाठी जी काही मालाची मुवमेंट व्हायची होती तर ती कॅन्सल झाली किंवा ई-बिल जे बनवलं गेलं ते असं लक्षात आलं की चुकीचं बनवलं गेलं आहे. तर वेगवेगळ्या कारणासाठी असं होऊ शकतं की ती ई-बिल कॅन्सल करण्याची गरज होऊ शकते. परंतु त्याला जे काही लिमिट आहे ते 24 तासाचं लिमिट दिलेलं आहे. ज्याने ई-बिल जनरेट केला असेल तोच फक्त ई-बिल कॅन्सल करू शकतो, ते पण 24 तासाच्या आतमध्ये. एकदा ई-बिल जनरेट झालं तर ते 24 तासाच्या आतमध्येच कॅन्सल करता येतं आणि ज्यानं जनरेट केलं होतं तोच फक्त ते कॅन्सल करू शकतो. आणि एकदा जर का त्या गाडीचं व्हेरिफिकेशन झालं ऑनलाईन पद्धतीने, तर त्या केसमध्ये त्याला ते ई-बिल कॅन्सल करता येत नाही. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, जसं आपण म्हटलं की रेल्वेच्या संदर्भामध्ये जे रेल्वेचं जे तिकीट आहे त्याला पण एक व्हॅलिडिटी असते की किती तासामध्ये तुम्ही मुवमेंट सुरू कराल. तर त्याच पद्धतीनं एकदा ई-बिल जनरेट केल्यानंतर किती वेळामध्ये ते जे काही गुड्स आहेत ते इच्छित क्षणी किंवा डेस्टिनेशनला पोहोचले पाहिजेत, याच्यावर पण रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्याला आपण व्हॅलिडिटी पिरियड म्हणतो. जे काही मालाचे मुवमेंट जी काही होते त्याचे दोन्हीचे पिन कोड नंबर म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन डिस्पॅच प्रमाणे शिफ्ट टूचे जे काही पिनकोड आहे त्याच्यानुसार हे डिस्टन्स ठरवलं जातं आणि त्या डिस्टन्सच्या बेसिसवर व्हॅलिडिटी पिरियड हा त्या ई-बिलसाठी दिला जातो आणि त्या जोपर्यंत ई-बिल व्हॅलिड आहे त्याच पिरियडमध्ये त्याला जे काही गुड्स आहेत हे गुड्स त्या अपेक्षित डेस्टिनेशन जे आहे तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जर व्हॅलिडिटी संपलेली असेल तर इट इज नॉट अ व्हॅलिड ई-बिल म्हणून त्याला पूर्णच्या पूर्ण ही पेनल्टी लागू शकते. तर बाय रूल ज्या काही व्हॅलिडिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या नॉर्मल व्हेकलसाठी 100 किलोमीटर एका दिवसामध्ये आणि ओव्हर डायमेन्शन कार्गोसाठी एका दिवसामध्ये त्यांना 20 किलोमीटर हे ट्रॅव्हल करणं हे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे व्हॅलिडिटी कॅल्क्युलेट केली जाते आणि ती आपल्याला ई-बिल मध्ये प्रिंट होऊन सुद्धा मिळते. समजा काही एक्सेप्शनल कंडिशन्स आल्या किंवा काही प्रॉब्लेम आला तर जी काही व्हॅलिडिटी जेव्हा कधी व्हॅलिडिटी एक्सपायर होणार आहे त्याच्या आधी 8 तास आणि त्याच्या नंतर 8 तास, व्हॅलिडिटी एक्सपायरी टाइमच्या आधी 8 तास आणि नंतर 8 तास हा जो 16 तासाचा विंडो आहे त्या 16 तासाच्या विंडोमध्येच ट्रान्सपोर्टर जी व्हॅलिडिटी आहे ती एक्सटेंड करू शकतो. किंवा अशा प्रोव्हिजन पण आहेत की काही कंडिशन्समध्ये कमिशनर जे आहे ते सर्टन कॅटेगरीजमध्ये व्हॅलिडिटी एक्सटेंड करू शकतात. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता कोविड-19च्या काळामध्ये बऱ्याचशा ज्या काही गाड्या आहेत त्या अडकून पडल्या होत्या, तर त्या सर्वांच्या ज्या काही ई-बिल्स होत्या त्यांची व्हॅलिडिटी ही कमिशनरने बाय वे ऑफ नोटिफिकेशन एक्सटेंड केलेली होती. अजून एक सिच्युएशन अशी होऊ शकते की बऱ्याचदा ई-बिल चुकीच्या पद्धतीने जनरेट केलं जाऊ शकतं. म्हणजे समजा ई-बिल पोर्टल जे आहे ते ई-बिल पोर्टलनं अशी सोय दिलेली आहे की दिवसभरामध्ये माझ्या GSTN नंबर जो आहे त्या GSTN ट्रान्सपोर्टर रेडी असेल
तर त्याच्या अनुषंगानं किती ईओ बिल जनरेट झाले, त्याची व्हॅल्यू काय होती, याचा एक समरी रिपोर्ट जो आहे तो मेल आणि SMS थ्रू प्रत्येक टॅक्सपेअर आणि ट्रान्सपोर्टरला पाठवला जातो. समजा एखादा टॅक्सपेअर आहे, त्याला असं लक्षात आलं की मी कुठल्याही प्रकारचा माल परचेस केलेला नाहीये, तरी सुद्धा माझ्या नावानं काही ईओ बिल जनरेट झालेले आहेत. मग ते असं होऊ शकतं की चुकून काही होऊ शकतात टायपिंग मिस्टेकमध्ये किंवा जीएसटी नंबर चुकून टाकला वगैरे, किंवा काही लोक फ्रॉड पद्धतीने पण ईओ बिल असे जनरेट करू शकतात. तर अशा केसमध्ये पोर्टल थ्रू रिजेक्शन ईओ बिल करण्याची सुद्धा प्रोव्हिजन दिलेली आहे. समजा रिसिपेंट किंवा ट्रान्सपोर्टरने ईओ बिल केलेलं असेल तर त्याची काउंटर पार्टीमध्ये सप्लायर जी आहे, आणि सप्लायर किंवा ट्रान्सपोर्टरने जर ईओ बिल जनरेट केलं तर त्याची ट्राय पार्टी म्हणजे कोण आहे, रिसिपेंट आहे. तर जी ट्राय पार्टी आहे, जी दुसरी पार्टी आहे सॉरी, तर ती पोर्टलमध्ये जाऊन ते ईओ बिल रिजेक्ट करू शकते. पण हे रिजेक्ट करण्यासाठी 72 आवर्सचं टाइम लिमिट दिले. जेव्हापासून ईओ बिल जनरेट झालं तिथून 72 आवर्समध्येच हे रिजेक्ट करता येऊ शकतं. आता जे काही प्रोव्हिजन्स आहेत जनरेशन आणि याच्या ईओ बिलच्या संदर्भामध्ये, त्याच्या आपण समरीमध्ये परत एकदा रिवाइज करूयात. पार्ट ए कोण जनरेट करू शकतो, तर रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन किंवा ट्रान्सपोर्टर करू शकतो हू कॉजेस द मुवमेंट. तर हू कॉजेस द मुवमेंट आहे तोच पार्ट ए जो आहे तो जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर पार्ट बी सुरुवातीला पहिल्यांदा कोण अपडेट करणार, तर एक तर तो ज्यानं जनरेट केलं ईओ बिल तो टॅक्सपेअर पार्ट बी एंट्री करू शकतो किंवा ट्रान्सपोर्टर सुद्धा पार्ट बी एंट्री करू शकतो. पार्ट बी अपडेट कोण करू शकतो, जो असाइन ट्रान्सपोर्टर आहे तो पार्ट बी अपडेट करू शकतो. कॅन्सलेशन ऑफ ईओ बिल जे आहे, तर ज्यांना ईओ बिल जनरेट केलं तो जनरेटरच फक्त ईओ बिल कॅन्सल करू शकतो. त्याला टाइम लिमिट आहे विदिन 24 आवर्स. 24 आवर्सच्या आतमध्येच ते ईओ बिल कॅन्सल केलं पाहिजे. एक्सटेन्शन जे आहे ईओ बिलचं, तर ट्रान्सपोर्टर एक्सटेन्शन करू शकतो बिफोर 8 आवर्स किंवा आफ्टर 8 आवर्स ऑफ द एक्सपायरी टाइम. रिजेक्शन अदर देन जनरेटर, ज्यानं कोणी जनरेट केला असेल तर ती सोडून दुसरा पार्टी म्हणजे सप्लायर किंवा रेसिपिएंट जो आहे, तर तो 72 आवर्समध्ये ईओ बिल हे रिजेक्ट करू शकतो. असं आपण समरी पद्धतीने हे सगळं प्रोव्हिजन्स बघितल्या. त्याच्यानंतर मगाशी जसं म्हटलं की ईओ बिल हा जीएसटीचा एक पार्ट आहे, आणि ज्यावेळी आपण इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्सेस किंवा इन्स्पेक्शन ऑफ गुड्स करत असतो, तर त्यावेळी आपल्याला इतर जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या सुद्धा तिथं वापराव्या लागतात. तर सेक्शन 55 जो आहे, तर त्याच्यामध्ये मालाची मुवमेंट होत असताना काही डॉक्युमेंट सुद्धा त्या मालाबरोबर ठेवणं हे कंपल्सरी आहे. ते गुड्स जे आहेत, तर ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आहेत टॅक्स इनवॉइस जर तो सप्लाय असेल तर, जर तो एक्झम्प्टेड सप्लाय असेल तर बिल ऑफ सप्लाय, आणि अदर दॅन सप्लाय जर असेल तर डिलिव्हरी चलन किंवा इम्पोर्टच्या संदर्भामध्ये बिल ऑफ एंट्री. अशा प्रकारचे 4 डॉक्युमेंट प्रिस्क्राईब केलेले. या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट आणि आपल्याला ईओ बिल नंबर, हे या 2 गोष्टी प्रत्येक मुवमेंट ऑफ गुड्स किंवा जो कोणी इन्चार्ज ऑफ द कन्व्हेन्स आहे त्याच्याकडे असायला पाहिजे. तर ईओ बिलच्या प्रोव्हिजन ज्या आहेत त्या कधी लागू होतात, एक तर थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस केल्यानंतर ईओ बिलच्या प्रोव्हिजन्स लागू होतात. परंतु डॉक्युमेंटच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं थ्रेशोल्ड लिमिट नाहीये. म्हणजे इंट्रास्टेटमध्ये 50,000च्या वर, इंट्रास्टेटमध्ये 1,00,000च्या वर किंवा एक्झम्प्टेड गुड्स असतील तरच फक्त ईओ बिल, एक्झम्प्टेड गुड्स सोडून अदर गुड्स असतील तर ईओ बिल हे लागू होतं. परंतु समजा थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली असेल, 50,000 पेक्षा कमी इंट्रास्टेटमध्ये, 1,00,000पेक्षा कमीची कन्साइनमेंट व्हॅल्यू इंट्रास्टेटमध्ये, आणि एक्झम्प्टेड गुड्सच्या संदर्भामध्ये सुद्धा डॉक्युमेंट्स ठेवणं हे बाय जीएसटी प्रोव्हिजन्स हे मॅन्डेटरी आहे. मग हे सेक्शन 55 असेल किंवा रूल 138 असेल, या दोन्हीनुसार डॉक्युमेंट हे ठेवणं, गुड्सचे बरोबर ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी एखादा मालाची मुवमेंट होत असते तर त्या ड्रायव्हरकडे हे डॉक्युमेंट ठेवणं हे गरजेचं आहे, भलेही जी व्हॅल्यू आहे ती थ्रेशोल्ड व्हॅल्यूच्या कमी असेल किंवा ते गुड्स एक्झम्प्टेड असेल. त्यामुळं इन्स्पेक्शन ऑफ गुड्स आणि इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्स हा ईओ बिल पेक्षाही त्याचा पर्व्ह्यू हा मोठा आहे, कारण त्याच्यामध्ये एक्झम्प्टेड गुड्स कव्हर होतात, त्याच्यामध्ये अदर दॅन सेल कव्हर होतात, आणि त्याच्यामध्ये थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली असणारे गुड्स सुद्धा कव्हर होतात. तर लक्षात ठेवा, जेव्हा कधी इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्स तुम्ही कराल
तर त्याच्याकडे 2 प्रकारचे गुड्स असले पाहिजेत. थ्रेशोल्ड लिमिटच्या वर असतील तर ईओ बिल नंबर आणि डॉक्युमेंट्स कुठले कुठले असले पाहिजेत, टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय किंवा डिलिव्हरी चलन किंवा बिल ऑफ एंट्री. आणि थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली जर असेल तर त्याच्यामध्ये ईओ बिल ज्या ज्या केसमध्ये लागू होत नाही अशा केसमध्ये हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स त्या गुड्सच्या बरोबर असणं गरजेचं आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे रूलमध्येच प्रिस्क्राईब केलेलं आहे की ईओ बिलचा फक्त नंबर हा सफिशियंट आहे. ईओ बिलची हार्ड कॉपी ही गरजेची नाही आहे किंवा इट इज नॉट अ मॅन्डेटरी. ईओ बिल नंबर जरी आपल्याला इन्चार्ज ऑफ द कन्व्हेन्स किंवा ड्रायव्हरनं आपल्याला प्रोड्यूस केला तरी सुद्धा आपल्याला तो चालू शकतो. Where a vehicle has been intercepted and detained for a period of exceeding 30 minutes. समजा विनाकारण एखाद्याला 30 मिनिटापेक्षा जर अडवून ठेवलं विनाकारण कुठल्याही प्रकारची पुढची लिगल प्रोव्हिजन त्याच्यामध्ये लिगल प्रोसिडिंग पुढे चालू केली नाही तर अशा कंडिशनमध्ये ट्रान्सपोर्टर त्याची इन्फॉर्मेशन ऑनलाईन पद्धतीनं हे करू शकतो, एंटर करू शकतो आणि ती एंटर केलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे का आपण त्याला कंप्लेंट म्हणू ती आपल्या सुपेरियर अथॉरिटीकडे पोहोचते आणि सुपेरियर अथॉरिटी त्याच्यावर कारवाई करू शकतात. त्यामुळं तुमची जी काही लिगल प्रोसिजर असेल ती प्रोसिजर तुम्ही 30 मिनिटाच्या आतमध्ये चालू केली पाहिजे किंवा त्याला कमीत कमी हे सांगितलं पाहिजे की आम्ही तुझी गाडी ही इंटरसेप्ट केल्यानंतर डिटेन करणार आहोत आणि डिटेन केल्यानंतर कशासाठी डिटेन केलेली आहे हे कमीत कमी त्याला सांगितलं पाहिजे. जी काही प्रोसिजर आपल्याला चालू करायची आहे ती 30 मिनिटाच्या आतमध्ये चालू करायचं आहे. याचा अर्थ असा नाही की 30 मिनिटामध्ये सगळी प्रोसिजर कंप्लीट करायची. उद्देश फक्त एवढाच आहे की विनाकारण एखाद्या जे काही कन्व्हेन्स असेल किंवा एखाद्या व्हेकल असेल त्याला विनाकारण अनिश्चित काळासाठी आपण अडवून ठेवू नये. म्हणून जे काही प्रोसिजर चालू करायचे 30 मिनिटाच्या आतमध्ये चालू करणे ह्या अपेक्षित आहे. आपण ऍक्च्युअली इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्सेस जे करतो त्याचा एक ओव्हरव्ह्यू बघूया की कशा कशा प्रकारे आपण हे करतो. जसे की आपण सुरुवातीला म्हटलं की जेव्हा आपण इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्स म्हणतो म्हणजे की म्हणजे मालाची वाहतूक चालू असणारा जे काही कन्व्हेन्स असेल त्याला आपण थांबवतो आणि त्याच्याकडे डॉक्युमेंट्सची मागणी करतो इन्स्पेक्शनसाठी. मग ते टॅक्स इनवॉइस असेल, बिल ऑफ सप्लाय असेल किंवा डिलिव्हरी चलन असेल किंवा बिल ऑफ एंट्री असेल हे मालाचे डॉक्युमेंट्स आपण बघतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ईओ बिल नंबर. ईओ बिल नंबर आपण घेऊन तो आपल्याकडे ऑफिसरना दिलेले जे काही ॲप आहेत किंवा वेबसाईटवर तो ईओ बिल नंबर चेक करतो आणि जे काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स प्रमाणे ईओ बिल आहे का, ईओ बिल जनरेट केलेलं आहे का, ते व्हॅलिड आहे का किंवा त्याच्यातले जे गुड्स आहेत ते गुड्स आणि डॉक्युमेंटवर लिहिलेले गुड्स आणि ऍक्च्युअली त्या व्हेकलमध्ये किंवा कन्व्हेन्समध्ये असलेले गुड्स या 3 गोष्टींचा एकमेकाशी सुसंगत आहेत का हे आपण पाहतो. ज्या काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये असतील किंवा ईओ बिल प्रोव्हिजन्सच्या संदर्भामध्ये असतील त्या करेक्ट आहेत का आणि ऍक्च्युअली फिजिकल गुड्स जे आहेत हे या 3 गोष्टी डॉक्युमेंट, ईओ बिल आणि गुड्स हे तिन्ही गोष्टी मधले जे काही डिटेल्स असतील हे सगळे एकमेकाशी सुसंगत असायला पाहिजे. जर ते नसतील किंवा काही लिगल प्रोव्हिजन्स फॉलो केलेले नसतील तर आपण पेनल्टी ऑर्डर पास करतो आणि त्याला पेनल्टी ऑर्डर नंतर त्याला त्या पेनल्टीचं पेमेंट करायला सांगतो. जर पेमेंट केलं तर ते आपण व्हेकल ते रिलीज करतो. समजा त्यानं पेमेंट केलं नाही तर ते व्हेकल आणि गुड्स आपण कॉन्फिस्केशन करतो म्हणजे जप्त करतो. जप्त करून त्याचा आपण ऑप्शन करू शकतो आणि त्या ऑप्शनमधून किंवा लिलावमधून आलेले जे काही पैसे असतील ते आपण गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये पेनल्टी किंवा फाईनच्या संदर्भामध्ये भरतो. तर अशा प्रकारे हे इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्सेस आपण करू शकतो आणि बऱ्याचशा लोकांनी आतापर्यंत केलेलंही सुद्धा असेल. पेनल्टी प्रोव्हिजन जे आहे त्या मुवमेंट ऑफ गुड्सच्या संदर्भामध्ये काही प्रोव्हिजन जे आहेत ते सेक्शन 122 मध्ये आहेत परंतु त्या मेजॉरिटीला आपण वापरत नाही. मायनर पेनल्टी सेक्शन 125 मध्ये दिलेले आहे. सर्क्युलर 64 जे आहे त्याच्यामध्ये मायनर पेनल्टी आहे तुम्ही त्या बघून घ्या. 1 किंवा 2 डिजिट पर्यंतच्या जे काही टायपिंग मिस्टेक म्हणू शकतो आपण त्याला किंवा टेक्निकल मिस्टेक म्हणू शकतो अशा प्रकारच्या एकदम छोट्या पेनल्टी छोट्या छोट्या गोष्टींसाठी 1000 रुपयाची पेनल्टी आहे.
मेजॉरिटीला आपण जे वापरतो त्या आहेत सेक्शन 129च्या पेनल्टी, डिटेन्शन, सीजर आणि रिलीज ऑफ गुड्सच्या संदर्भामध्ये, आणि कॉन्फिस्केशन करताना जो काही फाईन लावायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये सेक्शन 130च्या प्रोव्हिजन्स आपण वापरत असतो. आता सेक्शन 129च्या पेनल्टीज हे MGST ऍक्ट खालील चार्ट प्रमाणे आहेत. तर इथं लक्षात घ्या की सेम पेनल्टी ह्या सेक्शन 129च्या अंडर CGST ऍक्ट मध्ये पण असतात. म्हणजे आता या चार्टमध्ये तुम्ही ज्या काही पेनल्टी बघताय त्या ऍक्च्युली जेव्हा कधी टॅक्स पेअरवर लावाल त्यावेळी त्या डबल झालेल्या असतील. आणि IGSTच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला या पेनल्टी लावायच्या असतील तर तुम्हाला माहितीच आहे IGST इज इक्वल टू MGST प्लस CGST. तर त्यामुळे या टेबलमध्ये ज्या काही पेनल्टी लावलेल्या आहेत तर त्या तुम्हाला IGST मध्ये डबल झालेल्या दिसतील. इथं दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण पेनल्टी लावू शकतो. एक आहे ओनर पुढे आला तर, आणि दुसरा ओनर पुढे आला नाही तर. बऱ्याचदा असं होतं की समजा काही टॅक्स इनवॉइस इश्यू केलेलं नाहीये किंवा सेल्स सपरेशन आहे किंवा काही प्रोहिबिटेड गुड्सची मुवमेंट होत असेल, काही गोष्टींच्यावर बॅन असतो, तर अशा गोष्टीच्या मुवमेंट होत असेल तर त्या केसमध्ये ओनर पुढे येऊन हे स्वतःला आयडेंटिफाय करू इच्छित नाही, स्वतः तो आयडेंटिटी डिस्क्लोज करू इच्छित नाही, तर त्या केसमध्ये पेनल्टी ही हेवी पेनल्टी आहे. तर टॅक्सेबल गुड्सच्या संदर्भामध्ये ओनर जर पुढे आला तर 100% ऑफ द टॅक्स पेएबल, हा या शब्दाकडे लक्ष द्या, टॅक्स पेएबल. आणि ओनर जर पुढे आला नाही तर 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स. या ठिकाणी 100% ऑफ द टॅक्स पेएबल आहे आणि ओनर पुढे आला नाही तर व्हॅल्यू ऑफ द गुड्सच्या 50%, अशा प्रकारे त्याला पेनल्टी लागेल. सेम पेनल्टी ही CGST मध्ये लागेल. एक्झम्प्टेड गुड्स जर असतील तर 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स, जर ओनर पुढे आला तर or 25,000 whichever is less. आणि दुसऱ्या केसमध्ये 5% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स or 25,000 whichever is less. म्हणजे मिनिमम 25,000 रुपयाची पेनल्टी एक्झम्प्टेड गुड्सच्या संदर्भामध्ये सुद्धा लागू शकते. आता बऱ्यापैकी EOBLच्या प्रोव्हिजन्स ह्या सगळ्या सांगून झालेल्या आहेत. आता तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला समजेल की याच्यातून आपल्याला कितपत समजलं आणि कितपत समजलं नाही. आता काही सिच्युएशन खाली दिलेले आहेत, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा EOBL हे मॅन्डेटरी आहे का नाही हे असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सपोज करा की टॅक्सेबल गुड्स आहेत आणि ते मोटराइज कन्व्हेन्स मधून मुवमेंट केली जाते, व्हॅल्यू ऑफ द गुड्स जी आहे ती 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि इंट्रास्टेट अशी मुवमेंट होते. ठीक आहे, तर EOBL लागू होईल का नाही होईल असं तुम्ही सांगायचं आहे. बिल्डर ट्रान्सफरिंग सिमेंट फ्रॉम हिज गोडाऊन टू कन्स्ट्रक्शन साइट, याच्यामध्ये EOBL लागेल का? त्याच्यानंतर टाटा मोटर्स ट्रान्सफरिंग स्पेअर पार्ट्स फ्रॉम वन प्लांट टू अनदर प्लांट, याच्यामध्ये EOBL लागेल का? टाइल्स ट्रेडर्स मुव्हिंग टाइल्स फ्रॉम गोडाऊन टू शोरूम, याच्यामध्ये EOBL मॅन्डेटरी आहे का? रॉयल एनफील्ड मुव्हिंग बाइक्स फॉर एक्झिबिशन, याच्यामध्ये EOBL जनरेट करावं लागेल का? PNG ज्वेलर्स मुव्हिंग ज्वेलरी फॉर एक्झिबिशन ऍट BKC, याच्यामध्ये EOBL लागेल का? फार्मर मुव्हिंग हिज पॅडी सोयाबीन फ्रॉम फार्म टू हाऊस, एक शेतकरी आहे तो आपल्या शेतातून घरापर्यंत मालाची मुवमेंट करतोय, तर त्याला EOBL लागेल का? फार्मर मुव्हिंग रेजिन्स टू ट्रेडर्स इन मार्केट कमिटी, बेदाना आहे आणि तो बेदाना विकायसाठी फार्मर घेऊन चाललाय मार्केट कमिटीमध्ये, तर त्यामध्ये EOBL लागेल का? L&T मुव्हिंग ही JCB फॉर रिपेअर्स टू चेन्नई, आता याच्यामध्ये इंट्रास्टेट म्हटलं होतं मी सपोज याच्यामध्ये, पण याच्यामध्ये लक्षात ठेवा की महाराष्ट्रातून चेन्नई पर्यंत तो मुवमेंट करतोय, तर त्यामध्ये EOBL लागेल का? गव्हर्नमेंट ऑफिसर ट्रान्सफरिंग हिज हाऊस होल्ड मटेरियल आफ्टर ट्रान्सफर, यामध्ये EOBL लागेल का? आता याच्यातले जे काही उत्तर जे आहेत ते परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन होऊ शकतात, म्हणजे बऱ्याचशे प्रश्न जे आहेत ते साधे सोपे ठेवण्यासाठी सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये भरलेले नाहीत, पण कुठल्या कंडिशनमध्ये लागतील आणि कुठल्या कंडिशनमध्ये लागणार नाहीत असे तुम्ही सर्व प्रकारचे सिच्युएशन गेस करा आणि त्या प्रकारे उत्तरं द्या. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे, व्हॉट डॉक्युमेंट शुड बी केप्ट अलॉंग विथ द गुड्स इफ टॅक्सेबल गुड्स आर बीइंग मूव्ड ऑन हातगाडी, म्हणजे नॉन मोटराइज व्हेकल आहे आणि व्हॅल्यू इज अबोव्ह ₹1 लाख, इंट्रास्टेट मुवमेंट आहे आणि मुंबईमध्ये होत आहे, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स ठेवणं गरजेचं आहे? पहिलं आहे टॅक्स इनवॉइस,
दुसरा आहे ईओ बिल नंबर, तिसरा ऑप्शन आहे टॅक्स इनव्हॉइस अँड ईओ बिल नंबर, आणि चौथा नन ऑफ द अबोव. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे, व्हॉट डॉक्युमेंट शुड बी केप्ट अलॉंग विथ द व्हेकल. तो ट्रक आहे इफ टॅक्सेबल गुड्स, समजा तो सिमेंट आहे, इज बिंग मूव्ड फ्रॉम गोडाऊन ॲट भिवंडी टू साईट ॲट बांद्रा, डिस्टन्स लेस दॅन 50 किलोमीटर्स, व्हॅल्यू इज ऑफ ₹40,000 आणि इंट्रास्टेट मुवमेंट होते मुंबईमध्ये. तर अशा केसमध्ये कुठले डॉक्युमेंट्स त्याला बरोबर ठेवणं गरजेचं आहे? डिलिव्हरी चलन, ईओ बिल नंबर, बोथ डिलिव्हरी चलन आणि ईओ बिल नंबर, and fourth option is none of the above. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, what document should be kept along with the vehicle if the taxable goods TV is being moved from godown of Vijay Sales at Kalamboli to residence address at Panvel. म्हणजे विजय सेल्सने एक टीव्ही विकलाय आणि तो कस्टमरच्या रेसिडेन्शियल ऍड्रेसला तो घेऊन चाललाय. डिस्टन्स 50 किलोमीटर पेक्षा कमी आहे, व्हॅल्यू ऑफ द गुड्स जे आहे ते ₹70,000 आहे आणि इंट्रास्टेट मुवमेंट आहे. तर ते जे मालाची जी वाहतूक होते त्याच्याबरोबर काय काय डॉक्युमेंट्स असणं अपेक्षित आहे? टॅक्स इनव्हॉइस पहिला ऑप्शन आहे, दुसरा आहे ईओ बिल नंबर, तिसरा आहे बोथ टॅक्स इनव्हॉइस आणि ईओ बिल नंबर, आणि फोर्थ आहे नन ऑफ द अबोव. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हालाच कळून चुकेल की आपल्याला या ट्रेनिंग सेशन मधून कितपत माहिती मिळालेली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की ईओ बिल हे बरंचसं डायनॅमिक आहे, अजून त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होत आहेत आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये अपडेशन होत असतात. त्याच्यातले सर्व काही डिटेल्स जे आहेत ते त्याच्यासाठी एक ईओ बिल मॅन्युअल ईओ बिल सेक्शननं तयार केलेलं आहे. ते मॅन्युअल जे आहे ते एम्प्लॉई कॉर्नरमध्ये मॅन्युअल्स आणि प्रोसिजर जे आहे त्याच्यामध्ये ते ठेवलेलं आहे आणि ते रेग्युलरली अपडेट केलं जातं. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असतील किंवा एक रेडी रेकनर म्हणून टोटल सगळ्या प्रकारच्या याच्यासाठी ते FAQ असू देत, फॉर्म्स असू देत किंवा नोटिफिकेशन असू देत, हे सगळ्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्हाला हे ईओ बिल मॅन्युअल उपयोगी होऊ शकतं. हे तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या. आणि ईओ बिलच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला शंका असेल तर हेल्पडेस्कचा मेल आयडी आहे mahaeobil@gmail.com. याच्यावर तुम्ही मेल करू शकता. इथं तुम्हाला ईओ बिलच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती मिळू शकते. आपण सर्वांनी या ट्रेनिंग सेशनचा लाभ घेतला. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही पर्सनल माझ्या मेल आयडीवर मेल करू शकता किंवा मला पर्सनली कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता किंवा ट्रेनिंग सेक्शन मधून सुद्धा तुम्ही ट्रेनिंग सेक्शनच्या माध्यमातून सुद्धा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी सर्वतोपरी ईओ बिलच्या संदर्भामध्ये जे काही तुमच्या शंका असतील त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. आपण ईओ बिलच्या प्रोव्हिजन जे आहे त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं ऍक्च्युअली त्यावेळी इम्प्लिमेंटेशन होत असतं, इंटरसेप्शन ऑफ कन्व्हेन्सेस, त्याचे फार डिटेलमध्ये आपण या ठिकाणी चर्चा केलेली नाही, कारण आय होप की फाउंडेशन STAच्या फाउंडेशनमध्ये त्याचं फार काही हे नसेल आणि जर ऍक्च्युअली जी इंटरसेप्शन प्रोसिजर आहे तर त्याच्यामध्ये जर गरज पडली तर आपण परत एकदा ट्रेनिंग सेशन करू. आणि यावरच मी आपणा सर्वांना आणि ट्रेनिंग सेक्शनला धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू.